पासून कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर आणि ज्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली असा सागर राजपूत, यामध्ये 2 महिन्यापासून शेतकऱ्यांनी जे काही आंदोलन उपोषण असा मार्ग त्या ठिकाणी अवलंबला. खरं तर शेतकऱ्यांच्या पहिल्या झालेल्या बैठकीमध्ये मी आणि सर्व डायरेक्टर यांनी असा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता का शेतकऱ्यांचा 1 रुपया त्या ठिकाणी थांबणार नाही. 40 दिवसाची मुदत आपण त्या ठिकाणी दिली पाहिजे आणि म्हणून 40 दिवसाची मुदत 10 जानेवारीला त्या ठिकाणी संपली. परंतु काही शेतकऱ्यांनी त्यामध्ये राजकारण आणलं. काही राजकारणी लोक पुढे गेले आणि त्यांनी नको ते पाहिजे असे आरोप केले. माझं म्हणणं एवढंच आहे का शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने कोणी राजकारण करू नये. जसं मी आणि सर्व डायरेक्टर बॉडीने निर्णय घेतला होता का सर्व पैसे आपल्याला मिळणार आहेत, शेवटी तेच करावं लागलं. सगळे डायरेक्टर आम्ही काल परवा 2 दिवस बसलो आणि आज जवळजवळ 40% नाही तर 50%ची रक्कम आम्ही सर्व शेतकऱ्याला कॅश स्वरूपामध्ये त्या ठिकाणी वाटण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही, परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने कुणी त्या ठिकाणी राजकारण करू नये एवढंच माझ्यासारख्या एक लोकप्रतिनिधीचं त्या ठिकाणी आपल्यासमोर म्हणणं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये मार्केट कमिटी आणि महाराष्ट्र शासनाने जेव्हा निर्णय घेतला का 24 तासाच्या आतमध्ये व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी पेमेंट करावं शेतकऱ्यांचं, आणि 24 तास ओलांडल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी काही तक्रार असेल पेमेंटच्या बाबतीमध्ये तर ती मार्केट कमिटीला 24 तासाच्या नंतर त्या ठिकाणी तक्रार दाखल करावी. आजही आमचं असंच म्हणणं इथून पुढे सुद्धा का 24 तासाच्या आत जर तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्ही 24 तास संपल्यानंतर मार्केट कमिटीकडे तक्रार करावी, तर खऱ्या अर्थाने ग्राह्य धरल्या जाईल. नाहीतर अशीच लुबडणूक फसवणूक कुणीतरी व्यापारी येईल आणि ते शेतकऱ्याची लुबडणूक करतील. कारण शेवटी शेतकऱ्यांचा घामाचा पैसा आहे, कष्ट केलेले, रात्री बेरात्री पाणी भरलेलं आहे आणि म्हणून त्यांचा 1 रुपया बुडू नये असं आमच्या सारख्याचं मत आहे. परंतु काही व्यापाऱ्यांच्या डोक्यात वेगळा चक्कर आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा कडेचोट त्या 24 तासाचं पालन करावं. मार्केट कमिटी सुद्धा पालन त्या ठिकाणी करील एवढंच या ठिकाणी आपल्याला मुलाखतीमधून मी सांगणार आहे.